आजारामुळे त्याचा मृत्यू झालाय। सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या धायरीमध्ये राहत होता। सीए असणारा हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करत होता आणि पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता। एका कार्यक्रमासाठी तो सोलापुरात गेला। तिथे त्याची प्रकृती आणखी जास्त बिघडली। 5 दिवस या तरुणावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलंय। पहिला बळी जीबीएसने घेतलाय। तर गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा आजार नेमका कसा होतो पाहूयात। गुइलेन-बॅरे सिंड्रोम कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू कारणीभूत आहे। यासाठी दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यावरती कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग होतो। संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होतात। 1 ते 3 आठवड्यांच्या आत जीबीएसचं निदान करणं आवश्यक असतं। तर या आजाराची लक्षणं नेमका काय ती सुद्धा आपण पाहूयात। अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या ही याची प्रमुख लक्षणं आहेत। तर आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, तर पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटली बंद पाणी प्या। शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवा। भाज्या आणि फळं चांगली धुवूनच मग खा। मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा। कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा। आणि यानंतर पुण्यातूनच पुढची बातमी आहे ती म्हणजे पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढताना दिसतायत। आतापर्यंत पुण्यात जीबीएसचे एकूण 74 रुग्ण आढळलेत आणि यातले 14 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। याच पार्श्वभूमीवरती सरकारने आता मोठा निर्णय घेतला। पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवरती आता मोफत उपचार केले जाणार आहेत। रुग्णांना स्वखर्चाने उपचार करावे लागत असल्याने मोठा भुर्दंड सुद्धा बसत होता, मात्र आता रुग्णांची हेळसांड पाहता पुणे महापालिकेने जीबीएसच्या रुग्णांवरती मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतलाय। कमला नेहरू रुग्णालयात त्यासाठी 50 सामान्य बेड आणि 15 आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले। जीबीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं। मी ते आयुक्तांना पाठवलं। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला। तर कमला नेहरू रुग्णालयाबाहेरून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। थेट जाऊयात। पुण्यात गिलियन-बॅरी सिंड्रोमचे तब्बल 73 रुग्ण आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने दक्षता म्हणून पुण्यातील याच कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आता जी यंत्रणा आहे ती आता सक्षम करायला सुरुवात केलेली आहे। कमला नेहरू रुग्णालयाच्या बाहेर मी सध्या उभा आहे आणि पुणे महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहे या ठिकाणी 15 बेड जे आहेत ते देखील आरक्षित करण्यात आलेले आहेत। आयसीयू वॉर्डमध्ये हे सगळे बेड असणार आहेत, त्यामुळे जे रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतील त्यांच्यावर तत्पर आणि तात्काळ सेवा मिळावी म्हणून पुणे महानगरपालिकेकडनं जी यंत्रणा आहे ती देखील आता सक्षम करण्यात आलेली आहे। शिवाय जे रुग्ण या ठिकाणी BRS म्हणजे ज्या सिंड्रोमचा उपचार घेण्यासाठी येत आहेत त्यांच्यावर उपचार फ्री जे मोफत उपचार आहेत ते देखील या ठिकाणी करण्यात येणार आहेत। उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या रोगाचा जो संसर्ग पुणे शहरात होतोय त्याचा आढावा घेतलेला असून पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले जे आहेत त्यांच्यासोबत कमला नेहरू रुग्णालय प्रशासनाची एक बैठक देखील या ठिकाणी सुरू आता आहे आणि त्यामुळे पुढच्या काही क्षणांमध्ये जे इथले आरक्षित बेड आहेत ते देखील रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे हा रोगाचा जो प्रतिसाद सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय तो कमी करण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।